125 रुपयाची पहिली ट्रिप आपण कंप्लीट केलेली आहे. टाइम झालाय 8:45 सकाळचे वाजलेत आणि आपण आहोत आता वाकड शनी मंदिरच्या इथं. कस्टमरला जस्ट आपण ड्रॉप केलेलं आहे बस स्टॉपला आणि इकडे कॉर्नरला येऊन थांबलेलो आहे. चला इथून आता ओला उबर दोन्ही ऑनच आहे, तर बघूया कुठली ट्रिप पडते ते. वाकडला येऊन आपण फसलो ना शनिवारी, त्याच्यात ट्रिप वाजत नाही. उबरचे वाजवत होते 42-45 रुपये, तेवढ्यात काय उपयोग होणार. म्हणलं 1 किलोमीटर पिकअप करायचा आणि 1.5 किलोमीटर सोडायचं आणि 45 आणि 48 रुपये देणार आपल्याला. बिलिंग होणार 42 रुपये. तर काय उचललं नाही मी. आता बसलोय, आता वाईट टाकलोय. बघूया ट्रिप 5-10 मिनिटं बघूया. नाही पडली ट्रिप एखादी चांगली तर मग एमटी निघायचं आपल्या एरियाकडे. हे शनिवारी असंच असतं मित्रांनो आपल्या नंतर. शनिवार रविवार लय लकी असाल तर तुम्हाला ट्रिप पडेल, नाहीतर मग अवघड आहे. बघूया 10 मिनिटं फक्त वेट करणार आहे आपण, जास्त नाही. A few moments later. तर बघा मित्रांनो 1.5 तासाने एक ट्रिप उचलली आणि ती पण पहिली ऑनलाईन ट्रिप झालेली आहे. आणि आपण आता चिखलीमधून आता CNG भरायला जायचं. तर मला असं वाटतं मित्रांनो आता सध्या मार्केटची परिस्थिती काय आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो एक्सपिरियन्स नुसार, की जर तुम्हाला संध्याकाळी काही पैसे घेऊन जायचे आहेत घरी आणि मार्केटमध्ये टिकायचंय आताच्या कंडिशनला, तुमचं घर चालवायचंय, तुमचे बायका लेकर चालू म्हणजे त्यांना बघायचंय, त्यांचं शिक्षण बघायचंय, रूम भाडं आहे, घर भाडं म्हणजे काय असेल इतर खर्च आहे, तर तुम्हाला जी ट्रिप येईल ती ट्रिप मारावी लागणार आहे. असं तुम्ही जर रेटकडे बघत बसला ना, लवकरच गाड्या विकून तुम्हाला कामाला जावं लागणार आहे. कारण एवढी मार्केटची खराब परिस्थिती आहे. आता 11 किलोमीटरला 154 रुपये देत आहे उबेर. 154 फक्त दाखवायला आहेत. तिथे गेले ना 145च होणार. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो 11 किलोमीटर आहे. पण आता मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर जी गोष्ट सांगतोय तुम्हाला, नाहीतर मग बऱ्याच जणांना रिक्षा धंदा सोडावा लागणार आहे. आणि आज पेपरमध्ये वाचलं असेल तुम्ही बऱ्याच जणांनी, जे जॉबला आहे, ज्यांना सरकारी नोकरी आहे आणि त्यांनी परमिट काढलंय, रिक्षा घेतली आहे, तर तुम्हाला ते परमिट आता जमा करावं लागणार आहे पोलिसांकडं, RTO वाल्यांकडं. पण आता जमा कसं करणार? ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांनी काय करायचं? गाड्या कुठे आहे म्हणजे फाईन लागणार आहे आता इथून पुढं, असं पेपरमध्ये तर आलंय. काय खरं काय खोटं आहे ते सांगता येणार नाहीये. आता 100% त्याच्यावर काय भरोसा ठेवणार आपण. जेव्हा कारवाई चालू होईल त्यावेळेस बघू नक्की करणार काय त्या परमिटचं रिटर्न घेऊन तुम्ही. आणि पहिलेच तुम्ही झोपले होते का मला म्हणायचं, म्हणजे RTO वाले काही झोपले होते का? तुम्ही तुमची जबाबदारी नाही का की बाबा कोण जॉब करतंय, कोण सरकारी नोकरी आहे. आता ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांच्या कोणाचे हप्ते फिटले गाड्यांवरचे आणि आता हे परमिटच्या ह्याच्यात झालं आपलं. अवघड काम आहे सगळा, अवघड काम आहे. चला आता CNG भरून घेऊया. ट्रिप तर पडली होती भोसरीची, पण आपण उचलली नाही. पाहिजे CNGच भरू आणि नंतर काय असेल ते बघू म्हणलं. तर आता आपण CNG भरायला आलोच होतो. लाईन बघा आता, तेवढं म्हणलं लाईन तर आहेच म्हणलं, त्यापेक्षा आपण आता घरीच भरून घेऊया आणि लाईन कमी झाली की CNG भरायला जाऊया. तर 96 रुपयाची ट्रिप आपण चिंचवड स्टेशनच्या साईडला सोडलेली आहे. आपल्या वालेकरवाडीतून आणली होती, चांगला रेट भेटलेला आहे. तर सकाळपासून ही ट्रिप आपली ओलाची किती आहे बघा, 1 2 3 तीनच ट्रिपा मारल्या आहेत सकाळपासून ओला, आणि उबरला काहीतरी 2 मारलेले आहेत. तर मित्रांनो तुमच्या भावाचा आता ऍक्सिडेंट होता वाचलेला आहे. लोकमान्य हॉस्पिटल जे आपल्या चिंचवड स्टेशनला आहे, तर तिथून मी पुलावर जात होतो. तर एका स्वीटवाल्याने न बघता सरळ चालला होता, अचानक त्यांनी लेफ्ट घेतला इकडं क्वीन्सटाऊनकडे जाण्यासाठी. तर मी कंट्रोल केली आपली गाडी, कस्टमर मागच बसलो होतं आपल्या. तर माझे असं पाय जीव नाहीये म्हणलं. जर समजा एक तर माझ्याकडे आता सध्या पैसे बिलकुल नाहीयेत
म्हणजे गाडी रिपेअर करायला तर सांगतो तुम्हाला, आणि गाडीचं खूप नुकसान झालं असतं. स्विफ्टवाले सगळे माजुरडेच असतात मित्रांनो, मला आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे एकदम माज असतो स्विफ्टवाल्यांना, एकतर ते गाववाले तरी असतात, नाहीतर मग असे माजुरडे लोक असतात. तर ठीक आहे, असे एक्सपिरियन्स येत राहतात मित्रांनो, की रोडवर गाडी चालवता फक्त तुम्हीच एकटे नाही येते, रोडवर भरपूर जण असतात, आणि कोण कशी गाडी चालवते, कोणाला अचानक काय आठवतं की बाबा अरे मी तर सरळ चाललो, मला जायचं लिफ्टला, तर मग हे असे टर्न मारतात न, हे करता इंडिकेटर नाही, काय नाही, असे अंगावर गाडी घालतात. आतापर्यंत बघा आपण उबेरला 175 रुपये गेलेत, 3 ट्रिप मारलेल्या आहेत, आणि ओलाला बघा तुम्ही 50, 96, 57, 125 सगळे ते 4 ट्रिप मारलेले आहेत. तर किती होतात बघा, दाखवतो तुम्हाला. ओलाला 325 झालेले आहेत आणि उबरला 175 रुपये झालेले. तर ओलाच्या ट्रिपच्या नादानी आपला काही बिझनेस झाला नाही. उबेरच्या भरपूर ट्रिपा पडल्या, आपण काय उचलल्या नाही. एक रेट कमी, दुसरं म्हणजे लांबचं भाडं असं 10 किलोमीटर नाही, त्याला 132, 128 रुपयाची ट्रिप उचलायची, रिटर्न यायची गॅरंटी नाही. तर जरा आता धंद्याची पद्धतीचं म्हणजे विचार करावा लागेल आपल्याला, की आता मोठ्या ट्रिप्स माराव्या लागतील, नाहीतर आपला धंदा होणारच नाही. तर ठीक आहे, आपण 8, 8:15 वाजता लॉग इन केलं होतं, आता वाजलेत 12:30, 8 आणि 4 12, एक 4, 4:30, 5 तास होतील. कसं काय, तर 4 तास झालेले आहेत, आणि 4 तासात झालेत आपले बिझनेस झालाय 500 रुपये फक्त. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम, म्हणजे जास्त कमी पण नाही आणि जास्त पण नाही, 500 रुपये तर झालेत असं समजू आपण. याच्यातच खुश राहू सध्या तरी, आणि आपण जेव्हा येऊ ना तेव्हा जास्तीत जास्त बिझनेस करायचा प्रयत्न करू मित्रांनो, कारण आपल्या हातात सध्या तरी हेच आहे. कारण रेट काय वाढणार नाही उबेरचे, निदान आपल्याला 12, 13 तरी 13, 14, 15 तरी भेटते मित्रांनो. कारवाल्याने काय करायचं, आपली गाडी 3 लाखाची 4 लाखाची, कारवाल्यांची गाड्या 10-10 लाखाच्या, त्यांना 8 आणि 9 रुपये द्यायला लागले उबेर. त्यांनी तर काय करायला पाहिजे, जीवच द्यायला पाहिजे त्यांनी तर हाय त्या परिस्थितीला सामोरे जावं लागेल आपल्याला. आता जातो मी घरी, आराम करतो आणि 4 वाजता लॉग इन करतो. संध्याकाळी होप, म्हणजे आशा करूया आपण संध्याकाळी चांगला धंदा होईल. संध्याकाळचं टार्गेट ठेवूया आपण, आता 500 झाले ना, संध्याकाळी 1000चं टार्गेट ठेवू, कारण मोठं टार्गेट ठेवल्याशिवाय धंदा कव्हर होणार नाहीये. चला तर मग निघूया घरी आता. बायको म्हणली होती 1 वाजायच्या आत येऊ नको, 1च्या नंतरच यायचे घरी. ठीक आहे म्हणलं, आता 1:45 वाजलाय. तर मित्रांनो ही ट्रिप आहे आपली, आणि या ट्रिपला आपण आणलंय म्हाळुंगे, मानेर साईडला आणि बालेवाडी साईडला. आणि हे लेडीज आपलं कस्टमर आहे. ओलाची ट्रिप 166 रुपयाची अमाऊंट आहे. तर आतापर्यंत ओलाची आपण ट्रिप किती मारले बघा, 166, 50, 50, 50, 96, 57, म्हणजे 2, 4, 6, 7 ट्रिप मारलेल्या आहेत ओलाच्या, आणि उबरच्या मारलेल्या आहेत. एक चालू होते त्याला 4 ट्रिप मारलेत उबरचे. तर 3 वाजता आलो होतो आपण ऑनलाईन, आणि 3 वाजता आल्यानंतर पहिली ट्रिप आपण उबेरची उचलली, जी 70 रुपयाची होती. आपण ती सोडली चिंचवड गावात, एक्झॅक्ट गावात, चिंचवड गावात. तर तिथून आपण परत 2:50च्या ट्रिपा मारलेल्या आहेत ओलाच्या, आणि ही म्हाळुंगेला आणली आहे 166 रुपयाची. आता इथं रोडवर थांबू हॉटेलपाशी, ऑर्चिड हॉटेलपाशी. इथून वाकडची ट्रिप पडेलच, कारण शनिवारी आणि मॉलला जाणारी गर्दी असतेच आज. तर हे समोर चाललेलं पोरं दिसलं का तुम्हाला, हे भैया? तर आपण ह्याला आणलं होतं बानेर मधून, म्हणजे म्हाळुंगे, जिथून आपण जिथे ट्रिप ड्रॉप केली 166ची, तिथून आपण रोडवर येऊन थांबलो. आणि इथून लकीली आपल्याला ओलाची ट्रिप लगेचच वाजली 200 रुपये. मुकाई चौकात सोडलेलं आहे, आणि कस्टमर कडून 200 रुपये घेतलेले आहेत. समोरचा मुकाई चौक आहे. तर बऱ्याच वेळाने आपण एक 110 रुपयाची ट्रिप एंड करूया. आणि भाडं खूप कमी भेटलं मित्रांनो आपल्याला, खूप म्हणजे खूपच.
तर बघूया किती फेर झालंय आपलं. तर 100 रुपये फक्त भेटलेले आहेत मित्रांनो. काय म्हणजे अवघड काम आहे, खूपच कमी रेट आहे. आता एवढं फक्त, तर मित्रांनो हे फक्त एमटी आलो नाही एवढंच मी धन्य मानेन या भाड्यामध्ये, कारण हे भाडं मला काहीच परवडलेलं नाही. 100 रुपये पण बिलिंग झालेलं नाही. 7 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. आता रेट काढूया, रेट काढू आपण. म्हणजे जवळजवळ आपल्याला 20 रुपये कमी भेटलेले आहेत भाड्यामध्ये. 20 रुपये कमी भेटलेले आहेत. फक्त एवढंच की आपण एमटी आलो नाही याच्यातच धन्यता मान. ठीक आहे, आता बघूया. एवढं कसं आहे की असे भाडे थोडे म्हणजे दुर्लक्ष करा आणि ओलावर कॉन्सन्ट्रेट करूया. ठीक आहे. चला तर ट्रिप उचललेली एक आणि 10वी ट्रिप आहे. बघूया आता, कस्टमरला पिक करूया, निघूया. तर मित्रांनो आता वाजले 8:20 आणि आपण आता पॅकअप करणार आहोत. तर आता 8:20 झालेले आहेत आणि आपण आता पॅकअप करतोय. तर बिझनेसचं बोलायचं झालं तर आज आपण सकाळी 8 वाजता 8:15 वाजता लॉग इन केलं होतं आणि 8:15 ते 12:30 असे 8 आणि 4 12 म्हणजे 4.5 तास पकडा तुम्ही. आणि संध्याकाळी आपण म्हणजे दुपारून 3 वाजता लॉग इन केलं तर 3 ते 8 वाजेपर्यंत म्हणजे किती झाले 5 आणि ते 4 9 9.5 तास आपण काम केलेलं आहे. आणि 9.5 तासात आपण ओलाला स्क्रीनशॉट तर लावलंच मी तसा, ओलाला 700 प्लस काहीतरी केलेले आहेत आणि उबेरला केलेत 620 आणि प्रायव्हेट केले 150 रुपयाच्या, 50च्या 2 आणि 30 आणि 21ची मारली आहे फक्त. आता मी गाडी चालवतोय म्हणून थोडं ऍडजस्ट करून घ्या मित्रांनो. तर बऱ्यापैकी आजचा चांगला दिवस गेला आपल्याला. तर चांगलाच दिवस होता आजचा आणि बऱ्यापैकी आज आपल्याला ओलाने भरपूर साथ दिली परत एकदा. आणि मोठ्या मोठ्या ट्रिप्स पडल्या. 200ची एक, 166ची एक, परत उबरला 100 150 काय नाही 100चीच 110ची काहीतरी एक पडली होती. बस एवढंच. पण आजकाल काय होते की मूड उबरच्या ट्रिप मारायचा मूड गेलेला आहे माझा. त्याच्यामुळं आपण ओलावर जास्त लक्ष देतो ट्रिप, आणि ओला ट्रिप देते पण आपल्याला 2 दिवस झालं. तर मित्रांनो असाच बिझनेस करावा लागेल. जे तुम्ही रेट कडे जर बघत बसला ना तर तुमचा धंदाच होणार नाही. आता सध्याचा काळ आहे नाही खूप वाईट आहे. त्याच्यामुळं आपल्या गाड्या व्यवस्थित सांभाळा, कारण हप्ते जर भरता आले नाही, आपण घर चालवणार का हप्ते भरणार. तर हप्ते जर भरता आले नाही तर गाड्या ओढून येतील. अशा भरपूर गाड्या ओढून आलेल्या आहेत. कारण माझा एक मित्र नाही म्हणता येणार, एजंट येतो, तर तो अशा ओढून यायला गाड्या एकदाच विकत घेतो लॉट मध्ये आणि तो परत जुन्या सेकंड हँड मध्ये विकतो. तर त्यांनी भरपूर गाड्या आणलेल्या आहेत, तुम्हाला सांगत असतो. तर या जे आहे ते मारा, जे भेटते ते मारा आणि चांगला बऱ्यापैकी 12 तास द्या तर धंदा होईल तुमचा. नाहीतर पहिल्यासारखे दिवस गेले 5 आणि 6 तास चालवायचे, निडन 2000 रुपये 6 तासात 5 तासात. तर तसं दिवस संपलेले आहेत आता. ठीक आहे मित्रांनो, आज स्क्रीनशॉट लावल मी आणि टोटल अर्निंग पण सांगल. आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. सीएनजी 260चा भरलेला आहे आपण. सीएनजी भरायचं म्हणजे भरलेलं सांगितलं नाही तुम्हाला मी. 260चा सीएनजी भरलाय आणि हे 700 आहे आणि हे 600 1200 1300 1400 1450 रुपयापर्यंत झाला बिझनेस. आणि 260 मायनस करा, राहिलेले पैसे ते आपलेत. आणि असा धंदा रोज होईल का नाही सांगता येत नाही, कारण तुम्हाला टाइम द्यायला लागणारच आहे. पहिले दिवस गेले की 6 तास काम केलं, 2000 रुपये धंदा घेऊन गेले घरी 6 आणि 5 तासात. आता तुम्हाला 12 तास गाडी चालवावीच लागणार आहे तरच धंदा होईल. आणि नवीन लोकांनी जरा रिस्क घेऊ नका सध्या तरी, कारण रेटचं काय माहिती वाढतंय नाही वाढत तिथून पुढं.
रोज तर गाड्या येतातच रोड. चला तर मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.